आपल्या आयुष्यात एक वेळ काय काय चाललं असतं ना, असाइनमेंट्स, क्लायंट्स, प्रोजेक्ट्स, मीटिंग्स, भरून जातो आपण ह्या सगळ्यांनी आणि इतकं विचार करतो की आपल्याला रात्री झोप लागत नाही. माझं काहीसं तसंच झालेलं होतं. मी स्वतःला सांगितलं की थोडासा ब्रेक घे, पण ते शक्य नव्हतं. पण मी एक दिवशी ठरवलं की आज आपण ब्रेक घ्यायचा, स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि म्हणूनच मी मेंटल हेल्थ ॲप्स वापरायला सुरुवात केली. ट्रस्ट मी, मला पण सुरुवातीला असंच वाटलं होतं की मेंटल हेल्थ ॲप्स म्हणजे ॲप्स काय करणार आहे, पण खरंच आय वॉज सरप्राईज्ड. आपण टेक्नॉलॉजीचा नीट वापर केला ना तर आपलं आयुष्य खूप छान बदल घडून आणतं आपल्यासाठी. सो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे 5 मेंटल हेल्थ ॲप्स जे तुम्हाला मदत करेल मेडिटेशनमध्ये, मूड चेंजमध्ये आणि शमः परम सुखम. मनशांती हे खरंच सुख आहे. मनशांती शोधताना मला ह्या ॲप्सनी कशी मदत केली हे आपण जाणून घेऊया. आणि हे चॅनल पण तुम्हाला मनशांती देऊ शकतं जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर. त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून टाका आणि आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार, मी वरदा रानडे. मी एक सायकोलॉजिस्ट आहे आणि मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे 5 मेंटल हेल्थ ॲप्स. लेट्स गो. Number 1, बायसा. I don't know if I'm pronouncing it correctly or not. बायसा ॲप मी एक क्युरिओसिटी म्हणून डाउनलोड केलं होतं. तिथे एक चॅटबॉट असतो जो तुमच्याशी बोलतं. मला सुरुवातीला हसू आलं की ह्याला काय समजेल किंवा हा मला काय समजणार आहे. सो बट ग्रॅज्युअली आय रिअलाइज की मला माझ्या अँझायटीबद्दल सेफली कोणाशी तरी बोलायला हवं. ही ॲप CBT बेस्ड आहे. CBT म्हणजे काय? कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. एक सायंटिफिकली बॅक थेरपी टेक्निक जे तुमचं निगेटिव्ह थॉट्स मॅनेज करतं. आणि एका स्टडीनुसार असं कळलं की 80% लोक जे हे ॲप वापरत आहेत त्यांनी त्यांच्या मूडमध्ये सुधारणा अनुभवली आहे. आणि मलाही रिअलाइज झालं की माझ्या अँझायटीबद्दल मला सेफली कोणाशी तरी बोलता येते. नंबर 2, हेडस्पेस. सो हेडस्पेस मी डाउनलोड केला त्याचा क्यूट व्हिज्युअल्स बघून. पण त्यात एक मॉर्निंग अँझायटी मेडिटेशन नावाचं जे होतं ते मी यूज केलं आणि माझं असं लक्षात आलं की आपलं मन एक वादळ असतं आणि मेडिटेशन करणं म्हणजे त्या वादळात शांतता शोधणं. सो मी 10 दिवस सलग ते यूज केलं आणि माझं असं लक्षात आलं की माझा कामात फोकस खूप वाढला आहे. आणि एक रिसर्च असं सांगतं जे खरं आहे. एक रिसर्च असंही सांगतं की ही ॲप सलग 10 दिवस तुम्ही यूज केल्याने तुमची अँझायटी 14% कमी होते. सो जे लोक 10 दिवस सलग हे ॲप यूज करतात सो त्यांची अँझायटी 14% कमी झालंय असा रिसर्च आहे. मन एव मनुष्याणं कारणं बंधमोक्षयोः. मनच आपल्याला अडकवतं आणि मनच आपल्याला त्यातून मुक्त करतं. हेडस्पेस ॲप म्हणजे आपल्याला मनाला मुक्ती देण्याचं ट्रेनिंग करतं. नंबर 3, इनसाइट टायमर. इनसाइट टायमर ॲप मी तेव्हा यूज केलं जेव्हा मला एक रात्र झोप येत नव्हती. योग निद्रा मेडिटेशन नावाचं एक मेडिटेशन होतं ते मी प्ले केलं आणि मला लेजिट 10 मिनिटात झोप आली. इनसाइट टायमरमध्ये तुम्हाला स्पिरिच्युअलिटीपासून अँगर मॅनेजमेंटपर्यंत सगळं काही मिळेल. सगळ्यात खास गोष्ट मला ही वाटली की तुम्हाला ह्याच्यामध्ये मराठी गार्डेड मेडिटेशन सुद्धा ऐकायला मिळेल. तुम्हाला म्हणजे आपल्याला छान वाटतं की आपल्या भाषेत कोणीतरी बोलतंय म्हणजे ते कुठंतरी कनेक्ट होतं खोलवर जाऊन. सो ते मला ह्या ॲपमध्ये वाटलं. म्हणजे आपल्याला परदेशात गेल्यानंतर आपल्या मराठी मातीचा माणूस भेटला ते कसं छान कनेक्टेड वाटतं किंवा महाराष्ट्राबाहेर एखाद्या शहरात गेल्यावर ते कनेक्टेड वाटतं. सो तसं या ॲपमध्ये आहे. नंबर 4, काम. काम ॲप माझ्या सायकोलॉजिस्ट फ्रेंडने मला रेकमेंड केलं होतं आणि मी खूप ऐकलंही होतं याबद्दल. याच्यात मी स्लीप स्टोरी प्ले केलं आणि हॅरी स्टाईल्सचा आवाज ऐकला आणि म्हणलं बास आता मस्त झोप येणार आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने या ॲपचं स्टडी केलं आणि त्यांना असं लक्षात आलंय की जे लोक हे ॲप यूज करतात त्यांची झोप 27% सुधारली आहे. वाव. माझं मत असं आहे मुळात की सेल्फ केअर म्हणजे लक्झरी नाही आहे तर ते एक नेसेसिटी आहे. नास्ती मूर्ख समः शत्रुर्न च विद्या समः सुहृद.
शत्रू म्हणजे अज्ञान, सच्चा मित्र म्हणजे ज्ञान. काम ही ॲप म्हणजे माझा खरा मित्र आहे, ज्याने माझी झोप सुधारली. नंबर 5, लास्ट बट नॉट द लिस्ट, माइंडडॉक. माइंडडॉक मी लॉकडाऊनच्या काळात यूज केलं होतं. जो काळ आपल्या सगळ्यांसाठीच इमोशनली खूप ब्लर होता. पण हे ॲप रोज छोट्या प्रश्नाने माझं मूड ट्रॅक करत होतं. जेव्हा मला रिपोर्ट्स आले तेव्हा आय वॉज सरप्राईज्ड. म्हणजे त्याच्यात मला माझे ट्रिगर्स कळले, माझे मूड पॅटर्न्स मला लक्षात आले. आत्मनः विधी, स्वतःला ओळखा, हेच मला माइंडडॉक ॲपने शिकवलं. माझं इंटरनल वर्ल्डमध्ये जे चाललं आहे ते एक्सटर्नल करायला शिकवलं. आपण नेहमी म्हणतो मी खूप स्ट्रॉंग आहे, मला या ॲप्सची काय गरज आहे, सायकोलॉजिस्टकडे जाण्याची काय गरज आहे. पण खरी स्ट्रॉंग ती व्यक्ती असते जी गरज ओळखून मदत घेते. हे ॲप्स सायकोलॉजिस्टला, थेरपिस्टला रिप्लेस करत नाहीत. तुम्ही वेळोवेळी सायकोलॉजिस्टचा सल्ला घ्यायलाच पाहिजे. हे ॲप्स तुम्हाला एक फ्रेंड म्हणून स्वतःकडे बघायला शिकवतं. गरज असेल तेव्हा सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे असंही सांगतं. बर्नआउटपासून बॅलन्सपर्यंतच्या प्रवासामध्ये मला या ॲप्सने भरपूर मदत केलेली आहे. तुम्ही कुठली ॲप वापरली आहे का आणि तुमचे व्ह्यूज काय आहेत हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. टेक केअर, बाय.